खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केले। देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाबाबत सगळ्या शंका दूर कराव्यात। फडणवीसांनी पत्रकार परिषद घ्यावी असं आव्हान राऊतांनी केलंय। तर दुसरीकडे राऊतांनी पत्राचाळीवरून पत्रकार परिषद घ्यावी असं प्रति आव्हान नवनाथ बन यांनी केलंय। ते म्हणतात लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे। लाखो मतं वोट चोरी करून त्यांनी मिळवली ना आणि सरकार आणलेलं आहे। त्याच्यामुळे या विषयावरती विरोधी पक्षाने का बोलावं? माझं जे म्हणणं आहे मगासपासून की मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन त्याचे मिनिट्स करा। पत्राचाळीमध्ये कशा पद्धतीने घोटाळा झाला आणि या पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांना 100 दिवस तुरुंगात जाऊन बसावं लागलं। हा पत्राचाळीचा घोटाळा कशा पद्धतीने केला, पत्राचाळीमध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याचं पाप संजय राऊत यांनी कसं केलं हे एकदा पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगून टाकावं आणि त्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण खर्च मी माझ्या वैयक्तिक पैशातून करेल। संजय राऊत यांना माझं आव्हान आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून टीका केली। लाडकी बहीण म्हणजे पगारी मतदार असल्याची टीका राऊतांनी केली आहे। तर राऊतांच्या या टीकेवर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। एक लाडकी बहीण म्हणजे मतं विकत घेण्याची योजना, म्हणजे पगार देऊ, पगारी मतदार आहे। मला कोणीतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या लाख किंवा कोटी महिलांना पगार मिळतो सरकारचा, म्हणजे एक पगारी मतदार आहे। असे पगारी नोकर असतात। तर मी त्यांना विचारलं की ज्या बोगस महिला दाखवल्या गेल्या त्याच्यानंतर काय झालं? त्यांच्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही, त्यांचाही पगार सुरू होता। असा मला एका सरकारी पगार हा शब्द वापरला। लाडक्या बहिणीला पगार मिळतो आणि पगारी म्हणून लाडक्या बहिणीचा अपमान करणार असाल तर आमच्या लाडक्या चित्राताई इथे उपस्थित आहेत। लाडक्या बहिणी निश्चितपणे त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला तुमची जागा पुन्हा एकदा दाखवून देतील। उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे। हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे। मात्र त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाकडून यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगाम नंतरचा आणखी एक भयंकर दहशतवादी हल्ला आहे। हा राष्ट्रद्रोहच आहे। तर खरे देशभक्त मॅच बघणार नाहीत असं विधान राऊतांनी केलंय। महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जातं। आणि माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं। महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना पहलगाव मधील घुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवले। जिस प्रकार से हमारी साहसी सेना ने दुश्मन के घर में घुसकर ऑपरेशन सिंदूर के नाम पर हमारी फौज ने साहस दिखाया, आतंकवादियों को पाठ सिखाया, यह पहला पाठ था। अब दूसरा पाठ हमारी क्रिकेट टीम सिखाएगी। यह दूसरा मौका होगा कि अब खेल के मैदान में भी पाकिस्तान की क्रिकेट टीम को कुचल देंगे। और रहा सवाल विदेश नीति, उद्धव ठाकरे और उनके परिवार, उनके नेताओं को क्या समझेगी जब कई सारे देश उस क्रिकेट की टीम में शामिल है। हमारे खेल मंत्रालय ने स्पष्ट कर दिया है कि उसी समय भारत हिस्सा लेगा। हमारी दुश्मनी पाकिस्तान से हो सकती है, अन्य देशों से क्या? तो अन्य देश हिस्सा ले रहे तो हमारा देश हिस्सा न ले। इनकी बालक बुद्धि है। उद्धव ठाकरे या दोघांना देखील आव्हान आहे की त्यांनी माझा लादेन माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवावं। माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही,
तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे.